मध्ये विनंती करू गणपती विद्यालय सागरा अज्ञानत्वहरो विशुद्धीमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गणमुखा भक्ता भवकोशवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जेथे नांदतो ज्ञानराज तया जमिता कळी पुण्यराशी नमस्कार महात्या श्री ज्ञानेश्वरासी भगवंता अवया राजा रावणाच्या अहंकार संचारामुळे तुझे भक्त सुद्धा निंद्य कर्मामध्ये संचरत आहेत आणि अधर्मानं आच्छादले जात आहेत, स्वधर्माचा उच्छेद करत असताना दिसत आहे. याचं कारण हा अहंकार रूपी रावण आहे. रामा याला मारा. अहो रामा, अधर्म वाढतोय, स्वधर्म बुडतोय आणि सत्कर्म शेंडीसहित बुडून गेलंय. उरलंच नाही मला. सत्कर्माची शेंडी सुद्धा उरत नाही. हा अहंकारी रावण असेल तर अहम आत्मा रावण. अहंकार म्हणजे भ्रांती. भ्रांतीमध्ये सप्तपाश आहे. अहंकारा पुत्रपाश, स्वजन ग्रह द्रव्यपाश, आशापाश सातवा. या सप्तपाशात बांधलेले बद्ध जीव शुद्ध अंतःकरणानं भक्ती करू शकत नाही. मलिन अंतःकरणाची भक्ती स्वधर्माचा उच्छेद करत आहे. नाना प्रकारे त्या ठिकाणी परधर्म वाढतोय. भगवंता या राक्षस असणाऱ्या रावणाचा नाश करा अशी विनंती पुन्हा पुन्हा लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांच्या समोर करतायत. अहो भगवंता, या अहम भावनेचा परिणाम तिळभर सत्कार्य करतात आणि त्याची 24 तास जाहिरात करतात. नाव पुकारा, पठ्ठ्यानं हे केलं, पठ्ठ्यानं ते केलं. या अहंकारानं त्रिविध प्रकारचे दोष लागतात आणि या दोषानं बद्ध झालेले जीव अधोगतीला जातात. देवा, हे सगळं काय सांगू लागलं? रावणाला मारा म्हणत स्वधर्मातील अहंकारानं जी काही थैमान घातलेलं आहे आणि स्वधर्माचा उच्छेद होत आहे त्याबद्दल लक्ष्मणजी विवेचन करतायत. महाराज, तुम्हा आम्हाला सांगू लागले आजची तीच स्थिती आहे. महाराज, साधा सप्ताह करायचा म्हटलं तर गाववाल्यांना वाटतं जीव गेल्यासारखं वाटतं. महाराज, पट्टीच किती असते खरं सांगा? एका कुटुंबाला 1,500 रुपयाच्या वर कधीच पट्टी नसते. वर्षातून एकदा एक लेकरू दवाखान्यात गेलं तर 5,000च्या खाली बाहेर डॉक्टर येऊच देत नाही. असा 10 वेळा दवाखाना होतो. एका कुटुंबाची 70-80 हजार वर्षाला दवाखान्यात जातात. एका लेकराची शाळेला फीस 25-25 हजार आहे. 3-3 लेकरं शिकायला असतात आणि तो माणूस वर्षात 1,500च्या पट्टीला वैतागून जातो. आणि पट्ट्याला पट्टी देऊन जणू काय देवावर उपकारच केलाय की काय अशा भावनेत तो मिरवत असतो. सत्कर्माचे प्रदर्शन करत असतो. त्याचं एकच कारण आहे,
की त्या ठिकाणी त्याची वृत्ती मलिन होते आणि तो अंती विनाशाकडेच जातो. देवा, शुद्ध सात्विक कर्म शेंडी सहित बुडालय, थोडं वाचवा. म्हणून या रावणाला मारण्याची विनंती लक्ष्मणजी करतायत. गर्वाचा फुगार आहे, अकर्माचा फाटा फुटतो. आणि मग महाराज कर्म करत करत वाईट कर्म करायचा नाद लागतो. एकदा का वाईट कर्माचा नाद लागला आणि फाटा फुटला की पुन्हा अधर्म वाढत असतो. आणि मी एक बलवान आहे, मी एक धनवान आहे, मी एक श्रीमंत आहे याचा फुगारा फुटतो. आणि तो पुन्हा महाराज लोकांना रामराम पण त्याला करावा वाटत नाही. बरेच काही श्रीमंत नमुने आम्ही पाहतो महाराज, त्यांना वाटतं महाराजांनी जवळ येऊन बोलावं, महाराजांनी आम्हाला किंमत द्यावी आणि मग आम्ही वेळ भेटला तर महाराजांना बोलू. रामराम पण विचार करून करू. बरेच लोक रामराम करत नाहीत. त्यांना वाटतं आपल्याला स्पेशल येऊन रामराम करावं. वागा, तू स्पेशली आम्हाचे रट्टे खाण्याच्या लायकीचा आहे, दुसरं काही नाहीये. हे सगळं कशाचं कारण? याचं कारण अहंकार रूपी रावण आहे. जीव राम नामाच्या भक्तीवरती मोक्षाला जायचा तो अहंकाराच्या अहंभावनेनं, स्वधर्महीन झालेला, सत्कर्महीन झालेला आणि पाप भावनेनं प्रवृत्त होऊन अधर्म शिगेला चढलेला जीव मात्र विनाशाकडे जातोय. रामा, एवढा रावण खपवा. कारण अहंकार गेला की माणसं देव होतात, माणसं संतांचं ऐकतात, माणसं सत्कार्याला समर्पित होतात. देवा, काहीही करा, एवढा रावण मारा. अहम ममतेच्या संकल्पानं अत्यंत प्रकारे पिडलेले आहे. तापलो गड्या त्रिविध तापे, बहुविध आचरण पापे. नाना प्रकारचे ताप आहेत आणि त्रिविध तापानं तप्त झालेले जीव अहम भावनेनं पुन्हा 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 पापातच प्रवृत्त होतात. पाप ही सवय बरे का खूप अवघड आहे. एखाद्याला किती समजून सांगावं, त्याला पुन्हा पापाचा कंटाळा येतच नाही, तो पुन्हा पुन्हा पापात प्रवृत्त होतो. याचं एकच कारण आहे, देवा, अहंकार रूपी रावण सुधरू देत नाही आणि भगवान तुमची त्याला आठवण येत नाही. आज ही जग विनाशाकडे जाते रे देवा. याला जीव मात्र जिम्मेदार नाही, याला हा रावण जिम्मेदार आहे. देवा, एवढा रावण मारा. विषय रसे ओलावते. अहंभावनेमध्ये व्यस्त झालेले जीव विषयाचा रस चाखण्याच्या भावनेत प्रवृत्त होतात आणि वियोगाच्या दुःखामध्ये तडपडतात. विषय सुख देतो पण विषयाचा वियोग दुःख देतो आणि वियोगानं तडपडतात आणि पुन्हा 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 काकुलती येतात. मला आधीच प्रकृतीचे पायी वरी भोगाला एखाद्या स्त्रीच्या पुढे गुडघा टेकतात आणि हात मागून हात पसरून म्हणतात मला भोग दे. नाना प्रकारच्या विषयांची कामना करतात. हे सामान्य जीव काकुलतीला येतात आणि पाणी मागती विषयांचे, विषयाचं पाणी मागतात, विषयापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी यमाचा मार खातात. देवा, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? हा रावण आहे, हा अहंभाव जिम्मेदार आहे.
तुम्ही ब्रह्मरसाचा त्या ठिकाणी काढा अंतार आणि अद्वैताच्या भावनेनं द्वैत भावनेतून विषयात प्रवृत्त झालेल्या जीवाला विषयातून परावृत्त करून परमात्म तत्वाकडे प्रवृत्त करत असतात तेव्हा ते तुमचं युगायुगाचं ठरलेलं आहे. युगायुगाची अंधकारे गिळून घाली अशा प्रकारचे देवा तुम्ही आहात. तुम्ही काय करा, एवढा रावण मारा आणि एवढा रावण जर का मेला मग मात्र आमची मजाच आहे. आणि जर रावण नाही मेला गुरुजी तर लय अवघड आहे. जवळचीच माणसं दुरे टोकरीचे, जवळचीच माणसं म्हणते बघूया कसं करता येते. बरोबर आहे. ज्यांनी सहकार्य करावं ते विरोध करतात याचं एकच कारण आहे, अहंकार रूपी रावण वाढलेला आहे. आणि सगळीकडे जर रामराज्य असेल तर प्रत्येक जण सत्संगे धरा सधर सत्संगती उलावली अति शांती धरे सियाली एकात्मता विस्तारली वरतो लागली अविरुद्ध. अहंकार असेल तर सख्खा भाऊ पाय टाकू देत नाही आणि अहंकार नसेल ना तर पाकिस्तानात गेलं तरी या महाराज म्हणून दोन पाया पडतात. का? सत्संगाचा महिमा एवढा मोठा आहे देवा. हा अहंकार सत्कार्याचं बीजारोपणच होऊ देत नाही, सत्संगतीचं रोपटं उकळून टाकण्याचं काम करतो. एवढा रावण बडवा देवा आणि अख्ख्या सुखात सुख जगात वाढवा. श्रीचे पती लक्ष्मीचे पती असणाऱ्या भगवंता तुम्ही युगायुगात जेवढा काही अंधकार आहे त्या अंधकाराचा झाडा घेतात आणि पुन्हा जगाला ब्रह्मज्ञानाचा प्रकाश टाकतात. जगात लक्षात घ्या, जेवढं सुख आहे तेवढं रामामुळे आहे आणि जेवढं दुःख आहे तेवढं रावणामुळे आहे. अहंकार दुःख देतो. एखादं भिकारी लेकरू जर जन्माला आलं ना त्याला बापाला त्रास द्यायची मजा वाटते मला. लई येड्या जाती असतात. अशा येड्या हळदी या जन्माचं कारणच आहे अहंकार. माणसं वाईट नसतात, त्यांच्या अंतःकरणात निर्माण झालेली अहम भावना विश्वाला त्रास देत असते. देवा तुमच्या स्वधर्माचा प्रकाश टाका आणि या रावणाचा गुप्ता काढा देवा, मग मात्र आम्ही सुखी हो. अत्यंत रोगे पिडले देवा. अत्यंत रोगाने जर लोक पिडलेले बघितले, रोग कोणता आहे? होय, औषध न घेणं म्हणजे रोग आहे. रामाला विसरणं, अहंभावनेचा जोपासना करणं हा रोग आहे. आणि या अहंभावनेने ज्यावेळेस जीव पाप करण्यात प्रवृत्त होत असतो त्यावेळेस विधीचे डाग लागले. विधी आहे, कोणता विधी आहे? विधी. विधीना कायदा. अहंकाराने जर पाप केलं, परस्त्री गमन करणाऱ्याला वेगळी शिक्षा असते. गरुड पुराण ऐकल्याने कळतं मला ती कोणती शिक्षा कशाला. ती विधीचे डाग आहे. आणि विधी लावून मग मात्र लोक जरा घाबरतात. गरुड पुराणे वगैरे ऐकले की मग म्हणतात जरा रस्त्यावर नीट आलं पाहिजे. मग पुन्हा त्यांना सत्कतीचे पथ्य लाविसी म्हणून साधू संतांनी हे पथ्य लावलंय. दिवसभर राम राम म्हणा, रात्री रामायणाला या, पण पथ्य पाळीला गेलेल्याचा रोग जात नाही. ते कळल्याशिवाय कुठल्याशिवाय
ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते पथ्य पालन करत नाही त्याचा रोग जात. म्हणून जीवनामध्ये रोग जवळ येऊ द्यायचं नसेल तर दिवसभर रामराम म्हणत रात्री रामायणाला या, एकही रोग येत नाही. आणि जर विधीचं पालन नाही केलं, पथ्याचं पालन नाही केलं तर विनाशाला जीव जात असतात. आणि त्याचं कारण हा रावण अहंकार आहे. देवा एवढा रावण मारा, पुन्हा 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 विनंती करतायत. रोज रामायणाला जर आलं तर होतं काय हो? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसात महापातकनाशनम. श्रीरामे पावन श्रीरामाची कथा जर श्रवण केली तर नासती बंध दुःखे, नासती महापातके. राम कथा ऐकता हरिखे, सुख महासुखी कोंदाटे. सुख महासुखात कोंदाटलं जातं. एवढं सामर्थ्य रामकथेच आहे. देवा एवढं पथ्य लोकांनी पाळायला पाहिजे. पण कसं आहे, जीबीचा चोचला असणाराचा मुळीच जात नाही आणि रामायणाला येत नाही, त्याचा यम चुकत नाही असं नाथ महाराज सांगतात. पोतीच्या टाइमला पोतीवाले बाहेर बघू लागले. बघत आहेत महाराज, बघू कसं होतंय, हे बघू कसं होतंय म्हणणाराचं बघायला किती मजा येत असेल आम्हाला. लक्षात घ्या, हे अहंकाराचा विषय. माणसं वाईट अजिबात नाहीत. मी कोणीतरी मोठा आहे. एक जण म्हणला, महाराज मला रामायणाची काय गरज आहे? म्हणलं माझे 2 पोरं नोकरीला आहेत. मला रामायणाची काय गरज आहे? म्हणलं माझे 2 पोरं नोकरीला आहेत. आपल्याला कोणाचीच गरज नाही, सरकारी नोकरी आहे म्हणलं. वागा कसं व्हावं कसं? विषय सांगण्याचा असा आहे की सर्व भक्तांवर अशा प्रकारचा प्रभाव अहंकारावरती रावणाचा. मग रामा या भक्तांना सोडवा ना. तुमची भक्त नरकाला जात असतील आणि तुम्ही बघत बसावे, बरे का रामा? हातामध्ये धनुष्य घ्या, धनुष्य सिद्ध करा आणि सिद्ध करून त्या ठिकाणी बाण सोडून एवढा रावण मारा. कारण अहंकार गेला, तू का म्हणे देव झाला. माणसं देवासारखं वागायला लागतात अहंकार गेला की. त्यामुळे रामा एवढा अहंकार मारा. या अहंकारी रावणानं देव लोकांना बांधवडीत टाकलाय. सूर असुर याच्या पुढे केविलवानं तोंड करून बसले आणि साधू संत जंगलात जाऊन लपून बसले. का? गावात गेलं तर भिक्षा मिळायची सोडून देऊन महात्म्याला शिव्या देतात महाराज लोक खूप विचित्र आहेत. ती विचित्रता काय येते? याचं एकच कारण आहे, अहंकार. अहंभावना. आम्हाला काय गरज आहे आणि आमच्याकडे काय कमी आहे, अशा प्रकारची भावना. आणि या भावनेनं परमार्थाचा विनाश होतोय. देवा एवढा अहंकार रूपी रावण मारा विनंती करतात. विघ्न
सांगण्याचा विषय काय आहे? हे सगळं काय अहंकारी व्यक्ती सर्व संसाधनांचा वापर शरीराच्या सुखासाठी करत असतो. अहो देवा, गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहेत, पण गाढवं राखायला आहे काठी घेऊन. गाढवं म्हणजे काय? रामाला विसरलेल्या माणसं पोसायला बुद्धी लावणं म्हणजे गाढवं राखणं. बरेच जणांना वाटतं गणपती कसा गाढवं राखीत होता. गणपती बुद्धीची देवता आहे आणि बुद्धीचा वापर माणसं जय श्रीराम म्हणायचे संत पोषण्याऐवजी रामाचा विरोध करणाऱ्यांना पोचण्यात घालणं म्हणजे यांची गणपती काय राखते? गाढवं राखताय. असं थोडं लक्षात घेत जावं बरं का माणसाने. हे भावार्थ रामायण आहे. गणपती बाप्पा जर गाढवं राखीत असेल तर देवा जगात गाढवं वाढले. मेघ सडा टाकतोय, मल्हारी देव त्या ठिकाणी आरसा दाखवायचं काम करतोय. आरसा महाराज महाराष्ट्राचा कुलदैवत आहे भगवान खंडोबा, परंतु या खंडोबाला रावणाच्या पुढे आरसा दाखवण्याचं काम आहे. अशा प्रकारे संतात देवांची भारी दुर्दशा आहे. इंद्र माळी आहे, वरून इंद्र फुलारी आहे, वरून माळी आहे मला. आणि चंद्र त्यांचा नाटिकारी. नाना प्रकारची सेवा या प्रत्येक देवदेवतांना करावी लागत आहे असं सांगतात. स्वयंपाक करायची जबाबदारी आपली. जरा तेल मीठ कमी जास्त झालं की आगीच्या अंगावर पारशा तोंडाची राक्षस यायला लागले. देवा, खूप देव लोकांचे हाल सुरू आहे. थोडं लक्ष घाला. मोठ्यानं लक्षात घ्या की लक्ष घातल्याशिवाय या गोष्टी नीट होणार नाही. देवा अशा प्रकारे बोलताय. साधू संत भक्त लोकांना लपून जंगलात बसावं लागले. गावात फिरण्याची हिंमत नाही. तर महाराज खळांचा ऊत आला, खळांचा ऊत आला आणि त्यामुळं भक्तांचा खडखडाट झाला. भक्तांची हिंमत नाही. साधू संतांना हसणं याला श्रेष्ठत्वाची उपमा दिली जाऊ लागली. आजकाल काही लोकांना वाटतं आपलं स्टेटस वाढवणं म्हणजे काय? संत समाजाला हसणं म्हणजे आपलं स्टेटस मोठं झाल्याचं लक्षण. बरेच जण अशा अहंकारात बुडत आहे. देवा, थोडा भक्तांचा मान वाढेल. असा रावण झोडपाना की जय श्रीराम पर्यंत जिकडे तिकडे थाट होईल. आणि रावण झोडपिल्याशिवाय, अभिमान गेल्याशिवाय समाज संतांना किंमत देणार नाही असं विनंती करतायत. देवा, आमची सीता माय अशोक वनामध्ये आणि तिला त्या ठिकाणी बंधनात टाकलेलं आहे. आजकाल भक्ती बंधनातच आहे ना अहंकाराच्या. बरोबर? अहंकारी व्यक्ती
फिरायला 20 लाखाची 50 लाखाची गाडी, 150 रुपये सप्त्याला पट्टी दिली तर दिली. त्याला वाटतं मी पांडुरंगावर उपकारच केला. भक्ती बंधनातच आहे ना. किती जरी संतांनी पळायचं म्हणलं, सप्ताह मोठा करायचं म्हणलं तर कसं होणार? कारण समाज सबभूमी गोपाल की, एक लक्षात ठेवा, सर्व पृथ्वी भगवान श्री रामचंद्र प्रभूंची आहे. असं असताना सुद्धा प्रत्येक जण कशासाठी त्या लक्ष्मीचा वापर करताय? शरीराच्या सुखासाठी. आणि हे सगळा अहंकारी रावण. आणि याच्या बंदीत कोण आहे? सीता. भक्ती आहे. आणि त्या भक्तीला सोडवा, कधी सुटेल? रावण मारला की भक्ती सुटते. आणि माणसांचा अहंकार गेला की ओढा परमार्थाकडे लागतो, देवाकडे लागतो. देवा अहंकार मारा, विनंती. एवढी काकुलती येऊन करत आहे, कारण अहंकाराने इतकं वाटोळं केलंय की सांगता सोय नाही असं सांगतात. एक वस्त्र मलिन पाही, मलिन केस आले नाही, दीन मदन भूमिशाळी धरी काही चाले नाही. अहो देवा, आमची आई असणारी सीता एवढी दुःखी आहे की तिला 15 महिना अंघोळ नाही. 6 महिने झाला अंघोळ नाही. खरंय की 6 महिने. सीता म्हणजे भक्ती. आज कलियुगात लोक अहंकारात आहेत. प्रत्येक जण उठलं की आपापलं काम, आपापला धंदा, आपापली लेकरं, आपापली बायको, या अहंकारात आहेत. 6 महिने मंदिर झालेले आहेत. प्रत्येक गावातल्या मंदिराला जाळ्या लागलेल्या आहेत. म्हणजे अहंकार रूपी रावणाच्या गावात सीता मलिन वस्त्राचीच आहे. सीता ही भक्ती आहे. भक्तीचं सौंदर्य हा भक्ताचा अलंकार आहे. मला गावात जर भक्त राहतात तर सगळ्यात सुंदर हनुमंताचं मंदिर पाहिजे. कारण हनुमंत, भक्तीचा शोध कोण लावला? सीतेचा शोध हनुमंताने लावला. त्याचं मंदिर स्वच्छ असणं म्हणजे सीता सुंदर असणं, जगात रामराज्य असणं. मंदिर जर मळालेलं दिसेल, मंदिर कशासाठी बांधलंय? भक्ती करण्यासाठी. कोणाच्या समोर? हनुमंताच्या. मग शोध कोण सांगेल? हनुमान सांगेल. आणि हनुमंताला जर मळालेल्या मंदिर दिसले तर हनुमान रामाला सांगतील, रामा एरिया रावणाचा आहे. कोणाचा आहे? राम भक्ताचा असेल तर सगळीकडे मंदिरांचा झगमगाट असेल. मंदिर चमचम चमचम चम करतील. आजकाल लोकांची घरं चमचम करतायत पण राहणार नाही. मंदिराशिवाय घरं टिकणार नाही. मंदिराशिवाय देश टिकणार नाही. हे सगळं कळलं पाहिजे. रामा हा अहंकार कोणाला काही कळू देत नाही, भक्तांना काही मिळू देत नाही आणि भजन तयार होऊ देत नाही. होय, हनुमंत आल्याबरोबर मात्र सीता हनुमंताच्या पायावर रडू लागली. हनुमंता, अरे मला राम दाखव. कारण राम दाखवले सीता रामाच्या मांडीवर. काय आनंद आहे भक्तीचा. रामराज्य अयोध्येत झालं. सगळीकडे मंदिर वगैरे स्वच्छ व्हायला की नाही? सगळीकडे चमचमाट होतोय की नाही? का? रामाच्या मांडीवर सीता बसली की सीतेचा आनंद आहे. आणि हा आनंद हनुमंतापासून येत असतो. म्हणून गावोगावांनी अयोध्येपर्यंत आपली सेवा पोहोचवायची असेल तर आपापल्या गावातली मंदिर स्वच्छ असावी. गावाच्या बाहेर बोर्ड लावा, महाराज आमच्या गावचं मंदिर स्वच्छ आहे म्हणून. आनंद वाटेल. नाही तर माझी काय? स्वच्छ शाळा, स्वच्छ गाव, येड्याचा धंदा. आधी मंदिर स्वच्छ पाहिजे, पुन्हा बाकी स्वच्छता करा. नाही तर मड उकडण्यावरच आहे. लक्ष्मण म्हणू लागले, रामा सीतेचं आक्रमण ऐकून माझ्या हृदयाचा जणू काही स्फोट होईल असं वाटतं.
5,000 लोक गावात राहतात. रामायणाला 5 येत. भक्तीचं आक्रंदनच आहे की 10 अँप्लिफायर लावून आर्धनाराला एक बी आडवीत नाही. आणि आमच्या रामायणवाल्यानं थोडा आवाज वाढविला की शेंबडा असंच करीत येते. आमचे लेकर अभ्यासाला बसले. तुम्हाला काय हे धंदे आहेत का? वाघा तो पोरग तुला पालत घालून तुलविणार आहे. पण त्याच्या आधी तुम्ही कोणात असो हा अहंकाराचा प्रभाव लक्षून सांगू लागले. रामा, हा अहंकार जर तुम्ही मारणार नसाल तर मला आज्ञा द्या. मी हातात धनुष्य घेतो, परंतु भक्तीचे हाल मला पाहत नाही. मला एकदा राम मारायचा आहे. दारुण शस्त्रे आभापाशी प्रभाती मारतो आपणासी. क्षणाक्षणातून वारसी बळ स्वामीसी चाले रामा, आमचे जवळ अस्त्र आम्ही ते साधे आहेत का? होय, आपण ते हलके आहोत. जय श्रीराम म्हणणारे काय हलके असतात का? रामापेक्षा हलके असतात का? नाही. पण रामा, तुम्ही सारखं म्हणता जरा गबस गबस, जरा धीर धर. आम्हाला तुमच्या पुढे आमची सामर्थ्य चालत नाही. नाहीतर आमचा काही साधा आहे का? होय, आता जय श्रीराम मला चालत. त्यानं एक मंदिर बांधून दाखवलं. कारण हरी तैसे हरीचे दास. लक्ष्मणजी म्हणू लागले, देवा काळावर कास घालण्याची ताकद आमच्या. या रावणाचं कबड आत्ता जाऊन फोडतो, परंतु थोडी आज्ञा द्या विनंती करताय. वा, अहो रामा, आता तुम्ही पुरुषार्थ धरा, हातामध्ये बाण घ्या. या रावणाला मारा, नाहीतर वेळ निघून गेल्यास आवडत. हा तर कपटी आहे, रोज डाव टाकतोय. याला एवढं मारून टाका. युगायुगांमध्ये पुन्हा पुन्हा अवतार घेणं. मग आपुलियाचे कैवारे मी साकार होनी अवतरे. युगायुगाची अंधकारे गिळोनी घाली. देवा, अहो धनुष्य हातात या रावणरूपी अहंकाराचा गडद पडलेला अंधकार तुमच्या धनुष्यबाणरूपी सूर्यानं मावळू द्या. आणि देवा, वेद तुल्य तुमचं बोलणं आहे. भक्ता राखे पायापासी. रामा, अहो आम्ही तुमच्या पायापाशी आहे, पण हे चुचून जर उड्या माराले हो म्हणले आम्हाला बघा वाटत नाही. खरं हो, देवाच्या पायापाशी असणाऱ्याच्या पुढे टुन्नुक 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 उड्या मारतात चुचुंदरी. काय म्हणून उड्या मारतात? अहंकारानं बरबटलेली असतात. वेगवेगळ्या विषयांच्या अधिष्ठानाचं अवलंबन आणतात आणि संतांपुढे अविवेक दाखवतात. याचं एकच कारण आहे रामा, की रावण जिवंत आहे. याला मारा, नाही तर मारायची आज्ञा द्या. रामा, अहो त्या ठिकाणी खरं दुष्यंतरीश्वरांना तुम्ही मारला आणि मारल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणांना दान दिलं आणि तिथले चांगलं नांदायला लागले. इथल्यांना दुःख कसं जमल देवा? सगळं जग सुखानं भरलं पाहिजे. सत्सुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे.
असं खचाखच सुख भरलं पाहिजे. खचाखच सुख भरल्यास मला काय कमी पडेल? प्रत्येक जणाची जर प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असेल तर काहीच कमी होणार नाही. रामा वाणी मारिला राम, मुक्त केले किसकिंदा भवन, सुग्रीवासी धरे दान, मुखे बांधर गण नालती. अहो रामा, वाळीने त्रास दिला होता, तुम्ही वाळी मारला आणि सुग्रीवाला राज्य दिले. तसं वानर सगळीकडे एकच गर्जना करायला लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. या गर्जना लंकेत सुद्धा ऐकायच्या. पापी आपण मागलो धितापी दारुण, थोडी वाटली बाळ, मुक्तागमन मार्गस्था. अवरामा ताटिका नावाची बाई येणार जाणाऱ्याला खात होती महाराज. मग काय केलं तुम्ही? तुम्ही तिला त्या ठिकाणी मारलात आणि जाणार येणाऱ्याचा रस्ता मोकळा केलात. रामा विश्वामित्राला दान केले राक्षसी रोधन, तेने हर करोनी प्रसन्न, वरदान मागितले. विश्वामित्राला राक्षसांनी त्रास दिला होता. भगवान शंकराकडून त्यांनी वरदान मागून घेतलं आणि मग काय झालं? मानवी सूर्यवंशाप्रती रामावतरे विलासरथी, तू राक्षसांकडून शांती या निश्चिती राखीन. होय, विश्व शत्रू असणाऱ्या राक्षसांनी विश्वामित्राचा यज्ञ अडवला होता आणि त्यावेळेस विश्वामित्राला विश्वनाथाने सांगितलं, विश्वपती जगन्नाथ अवताराला येणार. सूर्यवंशात जगन्नाथाचा अवतार होईल. त्या रामाच्या हातानं विश्वमित्राचा यज्ञ सिद्धीला जाईल. त्या शिववरणासाठी द्वार केले जगदेठी, मारोणी राक्षस कोटी, ऋषी दिसती संपविली. आणि त्या भगवान शंकराच्या वरदानासाठी तुम्ही जंगलात येऊन दंडकारण्यामधून सर्व राक्षसांचा नाश केला आणि ऋषींना जो तिष्ठ आला होता, पळापळी करू लागले राक्षसांमुळे, ते ऋषी शांत नांदू लागले. देवा, तुमचे उपकार आहेत ओ देवा. आणि देवा, जे जे तुम्हाला शरण आले ते ते कुडावले. कुडावणे म्हणजे गौरव करणे. त्यांना व्यवस्थित योग्य ठिकाणी तुम्ही स्थापित केला. देवा, एवढ्या विभीषणाचं जरा बघा. देवा, विभीषण शरणागत आहे. सुरवर देव लोक वाट पाहताय. आणि तिसरी म्हणजे माता सती सीता भक्ती आहे. या तिघांच्या कैवारासाठी भगवंता आता धनुष्य घ्यावो देवा. देवा, सर्व वानरही काकुलतीला येते. देवा, मी हा हात जोडतो, लक्ष्मण बोलतो. कोणाचंही देव ऐकून घेत नाही, लक्षात ठेवा. तसा भगवंतही खूप बलवान पाहिजे. माणसं कोणाचंही ऐकतात. नेता कोणी कार्यकर्त्याला बोलतो का ओरिजिनल कार्य करणाऱ्याला बोलतो? ओरिजिनल कार्यकर्त्याला
प्रभू रामचंद्राच्या पुढे लक्ष्मणजी हात जोडून बोलतात. तुझी प्रतिज्ञा रघुपती रावण मारावा निधस्ती. वा. ते आपली वचनोक्ती साच निश्चिती करावी. आणि देवा तुमची प्रतिज्ञा आहे, रावण मारील निजहस्ती. मी हाताने रावण मारणार आहे. डोहाळ्यापासूनच बोलणं आहे तुमचं. कौशल्य डोहाळ्यातच म्हणू लागले, दे धनुष्य मारीन रावण. लंका विभीषणाने आणि देवा आता वेळ का लावायला लागलो, आम्ही फटाकडे हातात घेऊन बसलो, तुम्ही उठच ना. अशा प्रकारची विनंती लक्ष्मणजी महाराज करतात. निज हस्तानं रावण मारावा, ही प्रतिज्ञा थोडी आठवणीत आणारावा. सत्य प्रतिज्ञ शाश्वत असणाऱ्या प्रभू आता सावध होऊन धनुष्य हातात घ्या. देवा तुम्ही सर्व संपन्न आहात, प्रतिज्ञेला माग सरकणार नाही. रावण बाबूड आहे. रामासूर्य वंशात अनेक सत्य प्रतिज्ञा आहेत. सर्वांची नावं सांगतो ऐका. हरिश्चंद्र सूर्यवंशी मिथ्यान करी चवचलासी. स्वप्नदान जागृतीसी देऊनी कैसी ख्याती केली. अहो रामा, स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजानं दान केलं स्वप्नात. आणि ते जागृतीत खेळण्यासाठी राजानं राज्य विकलं, बायको विकली, स्वतःला विकलं. आता सांगू का, चातुर्मासामध्ये आम्हाला 11 जन्मले होते दक्षिणा देतो, नाव टाकली. 11 मध्ये किती गाय गेली, बाकी इकडे आलेच नाही. सांगण्याचा अर्थ काय, कुठं जातोय देश, कुठं जातोय समाज. हरिश्चंद्रानं स्वप्नात दिलेलं दान प्रत्ययात आणण्यासाठी स्वतःला विकून टाकलं. आणि दिवसा दिलेलं नारळ घेऊन ठरलेलं पत्रिकेत नाव टाकलेलं गुणवत्तानं लोकांना यत्किंचित कमीपणा वाटत वरून हसतात. बघू कसं करतंय, येड्या देवाचं काम आहे, तुझ्या अडमुटपणानं विकत असतं का. अशा प्रकारचा विषय नाथ महाराज सांगतात. स्वप्न वचन सत्यत्वात आणण्यासाठी अशा प्रकारे राजा हरिश्चंद्रानं केलं. लेकरं बाळ विकली आणि डोंबाच्या घरी गेला. एवढा तुमचं कुळ पवित्र आहे. सत्य प्रतिज्ञे रुक्मांगद. सत्य प्रतिज्ञा कशाला म्हणा, रुक्मांगदानं स्वतःच्या लेकरांचं शिर कापून एकादशीचं व्रत पूर्ण केलं. रामा धर्मांगदाचा सुद्धा सत्य प्रतिज्ञे विख्यात जनक भाग्य लागे उत्तुत्र शिरछेद विलापुले. धर्मांगदाचा सुद्धा सत्य प्रतिज्ञे विख्यात
राज्य सोडून वनवासाला आलात रामा. सीता कौशल्या माता मेषवंतीची कथा म्हणा आणि घालला शिर गुणाला पुत्रवचनाला गुणी. आई विनंती करत असताना वनवासात आलात एवढा पुरुषार्थ तुम्ही केला. स्वहस्ते वसिष्ठ राजा देता अपेक्षोवचन गुरुवचनात हा स्वराज्य हटवला तमला तत्कथा आलाशी. होय, भावाचं भांडून घेणं सोडावं रामाच्या हक्काचं होतं. राज्य आधी कोणाला मिळत होतं? रामाला, मोठ्या मुलाला राज्य हा कायदा होता. पण सर्वांनी अडवलं, भरताने अडवलं. वनवासात तुम्ही आला. भरत राज्य देत होता तरी त्याची उपेक्षा करून तुम्ही वनात आला. श्री गुरुनी सागर कोण्याला वागर भागवे निवधोनी दशशिर तरी राज्य धन विभीषण. आणि रामा तुमच्यावर विश्वास ठेवून भावासोबत भांडण करून आलाय. त्याला निराश करू नका. रावण मारा गादीवर बसला. तुझ्या संधानामुळे रामाला मशक बापुळे सुतला तुझे प्राणे बरे उकडे क्षणाभे. तुमचा बाण सुटला तर क्षणार्धात रावण मरे. हटवे सतावणी होय मदगदा भंगारी तेरी घोर राक्षस गणे रावणावनी पाणी रामा. हत्तीच्या कळपात त्या ठिकाणी सिंह निघतो तसं रामा घुसतान रावण मारा. गया येता दिवाकर निशहारत सहित करून होय प्रकाशन कर स्वधर्माचार चालती. रात्र जाऊन सूर्य उगवला की माणसं देवाला पाणी घालायला निघतात तसं सगळीकडे जय श्रीराम. देवी रावण मोहनिशा सुबंध पडव्या धर्माचे कडल त्याचा चिरोग्या करणं स्वधर्म विषद प्रकाशी. रावण रूपी अहंकाराच्या मोह भावनेने स्वधर्म ओस पडलेला आणि स्वधर्म विच्छेदक रावणाचा नाश करा आणि स्वधर्माचा सूर्य विश्व स्वधर्म सूर्य पाहू अशा प्रकारची स्थिती करा. स्वधर्मा करी उद्धार. रामा स्वधर्माचा उद्धार करा. भक्ताला आनंद वाटेल असं वातावरण तुम्हीच तयार करून कोण करू शकतो? देवा एवढं करा. सुमित्रा वचन पोटातल्या हर्षपूर्ण बोलता झाला आपण राजा विभीषण रामासी. लक्ष्मणाचं बोलणं ऐकलं. प्रभू रामचंद्राला आनंद झाला. विभीषणानेही हात जोडले आणि काय बोलता? स्थापिला नाथ महाराज म्हणले राजा विभीषण प्रार्थना करतोय. राजा का म्हणलो म्हणले लक्ष्मणाने रामाला प्रार्थना केली रावणाला मारा. लक्ष्मणाने प्रार्थना केली याचा अर्थ रावण मेला. विभीषण राजा झाला. विभीषणाने प्रार्थना केली. देवा लक्ष्मण बोलले तसं करा. लक्ष्मण श्रीरामाने सत्यवचन तुझे नाम सत्य प्रतिज्ञे वेदवचन प्रसिद्ध. रामा लक्ष्मण बोलला की सत्य वचन आहे. तुमचं वेदाचं वचन आहे. परित्राणाय साधूनाम सत्य करा. साधू बोधू भवबंधू जेथे नाही ते श्रीराम. श्रीरामे सत्यशास्त्र श्रीरामे सत्यमंत्र श्रीरामे सत्यकर्म होय सर्वत्र
कर्मतंत्र रामामुळे सत्य आहे आणि जग अव्यक्त सत्य. अव्यक्त म्हणजे अवाक्य. सगळे राम म्हणत असतील तर खोटं कोणी बोलत अजिबात नाही असं सांगतात. श्रीराम सत्य कीर्ती श्रीराम हरती श्रीराम आढळ शांती भक्त भावाती भावाती. सत्य कीर्ती आढळ शांती भक्त भावार्थानं प्राप्त करतील रामा तुमच्यामुळं. श्रीराम सत्य श्रुती श्रीराम सत्य स्तुती श्रीराम सत्य विश्रांती भक्त पावती भावाती. श्रुती स्मृती आणि विश्रांती रामामुळं भाव ठेवणाऱ्या भक्ताला सर्व सत्य प्राप्त होईल. पृथ्वीवरती चित्रितार कामाला परतले देवतागण त्यांच्या ठाई जे सत्यपण ते कृपा संपूर्ण रामाची. लक्षात घ्या. तीर्थी वृत्ती वृत्ती क्षत्रिय आणि क्षेत्र. तीर्थ असतात, काही नाना प्रकारचे व्रत असतात, आमुष्याचं ह्याचं वगैरे वगैरे, आणि क्षेत्र नाना प्रकारचे पवित्र क्षेत्र असतात. या सर्वांच्या ठिकाणी देवता पण आहे, सत्य पण आहे, ते रामामुळे आहे. उगं कुठं जात जाऊ आमच्याकडे जय श्रीराम दिवसभर म्हणायचं, हनुमंताच्या दर्शनाला यायचं, रामाला यायचं. आमचा मंत्रच करायचं. जगाच्या पाठीवर मी सांगतो तेच खरंय, कोणी काही म्हणे. राम आणि रामायणाशिवाय काही सत्य नाही. जगती सत्य श्रीराम सत्य देते सत्यवंत ऐसा सत्य प्रतिज्ञ गुणांत निज प्रतिज्ञा सत्य करी स्वामी. रामा जगात जेवढं सत्य आहे त्या सगळ्या सत्याचं कारण तुम्ही आहात. तुम्ही तुमची प्रतिज्ञा लवकर सत्य करा. सत्य करोनी चापी गुण गुणी प्रयोजोनी बाण वधी दुरात्मा रावण धर्मरोधन करीत असे. धर्माचं रोधन करणारा रावण हातात धनुष्य घेऊन मारा विनंती करतात. क्रोधानं जसा सिंह त्या ठिकाणी विदारण करून टाकतो पणाचं हत्तीचं, तसं रावणाला मारा. इंद्रानं जसं वज्रासुराला मारलं तसं रागानं रामा रावणाला मारा. मधुदैत्य जसा मधु भगवंतानं मारला, मधुदैत्य जसा मारला तशा प्रकारे रावण मारा. वा मारुनिया रावणासी करी सकळासी उत्साह. रामा आत्ताची आत्ता एवढा रावण मारा आणि आम्हाला आमच्यामध्ये उत्साह निर्माण करा. बोलता झाला रघुनंदन निज जन कृपाळू. निज जन कृपाळू असणारे रघुनंदन श्रीरामचंद्र प्रभू काय बोलतात ऐका. एका जनाधनाशना विभीषण एका जनाधनाशना सुमित्रा विभीषणाला देवोनिया समाधान याग विध्वंसन करीन. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत ऐकणार मला संतात. प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला समाधान देतील, रावणाचा यज्ञ उद्ध्वस्त करतील. कारण राक्षसाचा अभिचार यज्ञ उद्ध्वस्त केल्याशिवाय सज्जनाचा सदाचार यज्ञ सुरू राहू शकत नाही.
आज राक्षसाचा अभिचार यज्ञ सुरू आहे महाराज. एका बाजारात 25-25 क्विंटल मांस विक्री व्हायले, पण त्याच बाजाराच्या परिक्षेत्रात 25 क्विंटलाचं अन्नदान आहे का 8 दिवसाला? आहे का मामा? अजिबात नाही. इथे थोडं सुरू केले ते बरं कधी विषय घेऊन आले, असंही बरं नाही. देवावर समाजाचं भान असावं, श्रद्धा असावी. मायबापा जोपर्यंत अभिचार यज्ञ बंद होत नाही तोपर्यंत सदाचाराचा यज्ञ सुरू होत नाही. सदाचार यज्ञ अभिचाराचा विध्वस्त करून प्रभू करणार आहे उद्याच्या अध्यायात. राम शरणं गतावस्तनं रावणी गगनस्नेहां आर्तप्राणपती पाळू रणकल्लोळू श्रीराम. आर्त भावनेचा प्रतिपालन करणारे आहेत. राम त्या ठिकाणी भक्त कल्लोळ आहे, रणरंग धीर आहे, स्वजनाची वत्सलू आहे, कृपाळू. ते राम उद्याच्या अध्यायामध्ये रावणाचा यज्ञ उद्ध्वस्त करतील. या अध्यायात रावणाचा यज्ञ काय याचं विवेचन झालं. उद्याच्या अध्यायामध्ये रावणाच्या यज्ञाचं उद्ध्वंसन होईल. आदरणीय आमच्यावर पितृवत प्रेम करणारे हरिभक्त परायण भक्तराम गुरुजी हरवे सतत प्रेम करतात. महाराज हाक मारली की येतात आणि सत्कारी आला त्यांचं समर्पण. गावातल्या रामायणाला दररोज असणं, कुठं शक्तीला जायचंय का म्हणलं तर लगेच येतात. असंच महाराजांचं प्रेम आपल्यावर हवं. आस्था भावार्थ रामायण युट्यूब चॅनलवरती सर्वांनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड देवकरार इथून सुरू असलेल्या रेकॉर्डिंगचा आनंद घ्यायचा आहे. अनेकांना हे भावार्थ रामायण पोहोचवायचंय विनंती आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण कने का करटिकाया सौमित्र